तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1च्या लेक्चरमध्ये स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 24 आहे आणि आपण इम्प्रॉपर इंटिग्रल्स बद्दल आज बोलूया। तर आज आपण विशेषतः टाइप 2 चे इम्प्रॉपर इंटिग्रल्सच्या कन्व्हर्जन्स बद्दल चर्चा करू आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले हा टेस्ट इंटिग्रल ज्याचे a ते b आणि 1 वर x वजा पॉवर p तर हे टाइप 2 चे इम्प्रॉपर इंटिग्रल आहे कारण हा इंटिग्रंट अनबाउंडेड आहे जेव्हा x गोज टू हा इतर हा इंटिग्रल जो टेस्ट इंटिग्रल आहे आणि आज आपण हा इंटिग्रल वापरू दुसऱ्या इंटिग्रलचा कन्व्हर्जन्स सिद्ध करायला आणि हा इंटिग्रल कन्व्हर्जन्स जेव्हा p 1 पेक्षा कमी असतो ते काटेकोरपणे 1 पेक्षा कमी असतात आणि हा इंटिग्रल विचलित होतो जर हा p 1 पेक्षा अधिक समान असतो। तर सुरू करता तर आपल्याला परत लक्षात घ्यायचे आहे आपल्याकडे दोन प्रकरवंगे इंटिग्रल आहेत जे इम्प्रॉपर इंटिग्रल आहेत आणि आणि आपण हे नोटेशन वापरू जे म्हणते की हा अधिक हे नोटेशन म्हणजे हे x अनबाउंडेड होते जेव्हा x गोज टू तर हे नोटेशन वापर असेल जेव्हा आपण इकडे b वजा वापरले उदाहरणार्थ याचा अर्थ हा f अनबाउंडेड होतो जेव्हा x गोज टू b तर प्रकरणासाठी जेव्हा आपल्याकडे हा इंटिग्रल असतो जिकडे x अनबाउंडेड होतो जसा x गोज टू b त्या प्रकरणात आपण पुन्हा इंटिग्रलशी सामोरे जाऊ या प्रकारच्या इंटिग्रलच्या समान फक्त या सबस्टिट्यूशन ने तर जर तुम्ही इकडे सबस्टिट्यूट केले x b वजा t च्या समान आहे तर जर आपण x b वजा t च्या समान आहे हे सबस्टिट्यूट केले तर या प्रकरणात हा इंटिग्रल f होईल आणि हा b वजा t आणि हा dx वजा dt होईल तर या मायनस साइनसह आणि मग जेव्हा x असेल ही b वजा या होईल आणि हे जेव्हा x b वजा असेल तर हे होईल 0 तर हे लिमिट बदलेल आणि आपल्याला मिळेल 0 अधिक ते b वजा आणि मग 1 x dx तर हा इंटिग्रल असेल जो आपण पुन्हा विचारात घेऊ की f x अनबाउंडेड आहे जेव्हा x गोज टू जिकडे 0 तर या परिस्थितीत तर आपण हा इंटिग्रल विचारात घेऊ जो पुन्हा या स्वरूपाचा आहे आपण हे मानक म्हणून चर्चेसाठी घेऊ की f तुमचा इंटिग्रंट बाउंडेड असतो जेव्हा वाद कमी लिमिटला जातो तर इकडे या प्रकरणात जेव्हा t 0 कडे जात असतो तर हे अनबाउंडेड होत आहे तर याच परिस्थितीत जसे आपल्याकडे वरच्या इंटिग्रलमध्ये आहे की हा x अनबाउंडेड आहे जेव्हा x गोज टू ए राइट हँड साइडने तर आता पुढे जाता आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये टाइप 1 चे इंटिग्रल वर चर्चा केलेली एक समान कंपॅरिझन टेस्ट आहे आणि पुन्हा या प्रकरणात आपण समजूया की आपल्याकडे ही एक इनइक्वालिटी आहे या ते b च्या मधल्या फंक्शनच्या मूल्यांसाठी तर हा f नॉन निगेटिव्ह मूल्य घेत आहे आणि मग f आणि त्या प्रकरणात आपल्याकडे आहे की जर हा जी मोठा एक इकडे जी मोठे मूल्य घेत आहे तर या इंटिग्रलमध्ये ते b जी x b x हा कन्व्हर्ज होतो मग नैसर्गिकरित्या इंटिग्रल जिकडे हा इंटिग्रंट कमी मूल्य घेत आहे मग हा जी सुद्धा कन्व्हर्ज होईल दुसरा आपण या संबंधातून निष्कर्ष पण लावू शकतो की जर जी इंटिग्रल या जी वरून डायव्हर्ज होतो तर जी डायव्हर्ज होईल जर इंटिग्रल छोटा एक f x d x जात हे डायव्हर्ज होते जर जसा हा f जी पेक्षा कमी मूल्य घेत आहे तर जर हा इंटिग्रल डायव्हर्ज होतो तर नैसर्गिकरित्या हा इंटिग्रल व्हॅल्यू या इंटिग्रल पेक्षा अधिक असायला हवी तर नक्की हा सुद्धा डायव्हर्ज होईल तर एक सोपी कंपॅरिझन टेस्ट आहे पण खूप उपयोगी अशा इम्प्रॉपर इंटिग्रल्सच्या व्यवहाराबद्दल निर्णय घेण्यासाठी इकडे अजून एक टेस्ट आहे ज्याला आपण कंपॅरिझन टेस्ट 2 म्हणतो किंवा याला लिमिट टेस्ट लिमिट कंपॅरिझन टेस्ट सुद्धा म्हणतात आणि या प्रकरणात पुन्हा आपण समान इनइक्वालिटी मध्ये हे कन्सिडर
करू की f नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि जी f पेक्षा अधिक व्हॅल्यू घेत आहे, तर त्या प्रकरणात आपण ही लिमिट कम्प्यूट करतो जी आहे x अधिक कडे जाताना, कारण आपला समस्या होती जेव्हा x कडे जात होता तर आपण इकडे हा रेशो घेऊ x वरजी x आणि आपल्याला शोधायला हवे की आपल्याला जी मिळत आहे इकडे या कन्फ्युजनने, तर आपण दुसरे एक फंक्शन घेऊ दिलेल्या एक फंक्शनवर आधारित. हे खरंतर स्पष्ट होईल जेव्हा आपण उदाहरणांवर चर्चा करू. तर या प्रकरणात आपण कोणता तरी जी निवडू दिलेल्या f साठी दुसरीकडून आणि ही लिमिट कम्प्यूट करू. समजा हे लिमिट k कडे येत असेल तर k च्या व्हॅल्यूवर आधारित आपण निर्णय घेऊ शकतो इंटिग्रल चा स्वभाव दिलेल्या दुसऱ्या इंटिग्रलच्या स्वभावाशी. तर इकडे उदाहरणार्थी जर k 0 शी समान नाही आहे, तर जर आपल्याला हा नॉन झिरो क्रमांक मिळत असेल लिमिट म्हणून, तर त्या प्रकरणात दोन्ही इंटिग्रल म्हणजे हा ab हा x d x आणि c ते b g x d x समान वागेल. आणि इकडे कारण आहे की जेव्हा x गोज टू हा रेशो एक नॉन झिरो क्रमांक आहे, याचा अर्थ ते दोन्ही समान वागतात. जसा x कडे जातो आणि मग त्यांचा इंटिग्रल सुद्धा एक तर डायव्हर्ज होईल किंवा दोन्ही कन्वर्ज होतील या प्रकरणात. आणि हे खूप उपयोगी आहे आणि अनेक उदाहरणे तंतोतंत आपण हे कन्फ्युजन वापरू की हा जी के जो आपल्याला या रेशोच्या लिमिट नंतर मिळाला आणि मग एकतर या टेस्ट इंटिग्रल वर आधारित जर तो दुसऱ्या इंटिग्रलशी एकत्र येतो किंवा विचलित होतो, दुसऱ्या इंटिग्रल चा व्यवहार आपण कन्क्लूड करू शकतो. पुढे जर आपल्याला उदाहरणार्थी हा के ते बी 0 मिळाला, तर या प्रकरणात काय होत आहे की याचा अर्थ की हा जी खूप लवकर वाढत आहे आणि कदाचित इन्फिनिटीकडे जात आहे या x पेक्षा, तर आपल्याकडे हा 0 आहे. तर असे वाटते की जी मोठे व्हॅल्यू जसा x कडे जातो, तर जर हा इंटिग्रल कन्व्हर्ज होतो, तर या प्रकरणात हा जी इंटिग्रल मग आपण सांगू शकतो की हा इंटिग्रल f सुद्धा कन्व्हर्ज होईल, कारण इकडे या लिमिटमुळे हा जी लवकर वाढेल आणि इकडे हे कारण आहे आपल्याला हा 0 मिळतोय. आणि त्या प्रकरणात जर हा जी कन्व्हर्ज होतो तर b हे सुद्धा कन्व्हर्ज होईल. तर प्रूफ शिवाय आपण फक्त अंतर्ज्ञानाने समजू शकतो की हे परिणाम पुन्हा हे दुसरीकडून धरतात की जर k 0 असेल तर k इन्फिनिटी आहे, तर या प्रकरणात हा इन्फिनिटीकडे जात असलेला x जी फंक्शन पेक्षा अधिक जलद अनबाउंडेड होतोय. आणि इकडे जर हे जी फंक्शन विचलित होते, तर जर हा जी विचलित होईल, आपण निष्कर्ष लावू शकतो की दुसरा इंटिग्रल जो आहे ab x dx तो सुद्धा विचलित होतो. तर आपण ही सोपी चाचणीद्वारे आपण अनेक उदाहरणांवर चर्चा करू शकतो जिकडे इंटिग्रलवर आधारित या टेस्ट इंटिग्रलवर जी आपण आत्ताच चर्चा केली आहे. तर हा खूप उपयोगी असणार आहे. अजून एक डिरिक्लेट टेस्ट होती टाइप 1 च्या इंटिग्रल साठी ज्यावर आपण चर्चा केली आहे. आणि पुन्हा इकडे सुद्धा आपल्याकडे एक पॅरलल टेस्ट आहे जी कमी अधिक समान आहे की जर हा इंटिग्रल एकसारखा बाउंडेड आहे, म्हणजे इथे कोणताही b a पेक्षा अधिक असेल, आपण हा कोणत्यातरी कॉन्स्टंटने बाउंड होईल त्यात कोणत्याही एप्सिलॉन पॉझिटिव्हसाठी. पुढे जर समजा की दुसरे फंक्शन जी मोनोटोन आहे आणि बाउंडेड आहे आणि 0 कडे जात आहे जसा x या a कडे, आणि मग डिरिक्लेट टेस्ट जी निष्कर्ष लावते की हा इंटिग्रल ab हा प्रोडक्ट x x g x घेऊन सुद्धा कन्व्हर्ज होईल. तर ही डिरिक्लेट टेस्ट सुद्धा उपयोगी आहे जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारच्या प्रोडक्टचे दोन इंटिग्रल असतात व एक आपल्याला माहित आहे हा मोनोटोन आहे व हा बाउंडेड आहे 0 कडे जाताना, आणि इकडे दुसरा हा इंटिग्रल एकसारखा बाउंडेड आहे. तर त्या प्रकरणात आपण ही डिरिक्लेट टेस्ट वापरू शकतो याचा कन्व्हर्जन्स सिद्ध करायला. जेव्हा या इंटिग्रल मध्ये प्रोडक्ट आहे, उदाहरणार्थ आपल्याला या इंटिग्रलच्या कन्व्हर्जन्स ची टेस्ट करायची आहे 0 ते 3 आणि dx 3 वजा x स्क्वेअर रूट x स्क्वेअर अधिक 1. तर जर तुम्हाला या इंटिग्रलचा कन्व्हर्जन्स टेस्ट करायचा असेल तर पहिला नाही केला पाहिजे, कारण इंटिग्रंट अनबाउंडेड आहे वरच्या शेवटाला. तर आपण आपल्या आधीच्या चर्चेनुसार की आपण बोलत आहोत म्हणजे जरी समानता आपण हाताळू शकतो.
जेव्हा आपल्याकडे हा इंटिग्रल अनबाउंडेड होत असतो वरच्या बाउंडला, पण दुसरा मार्ग आपण रूपांतरित केला एका योग्य सबस्टिट्यूशनने पुन्हा म्हणजे आपला इंटिग्रंट अनबाउंडेड होणार आहे. जेव्हा आपण या इंटिग्रलच्या खालच्या बाउंड्रीला येत असतो तर 3 वजा xt शी समान आहे हे सबस्टिट्यूटिंग करून. तर जर आपण 1 3 वजा xt शी समान आहे सबस्टिट्यूट केले आणि ते सूचित करते dx वजा dt शी समान आहे आणि हा इंटिग्रल होईल. तर जेव्हा x 0 कडे पुढे जातो हा t3 असतो आणि जेव्हा x 3 असतो t 0 असतो या dt सह या मायनस साइनसह आणि मग 3 वजा x ला म्हणतात t आणि मग इकडे आहे स्क्वेअर अधिक 1 तर x 3 वजा t होल स्क्वेअर अधिक 1 आहे. तर तो इंटिग्रल असेल आणि मग हा इकडे अधिक करून हा 0 असेल हा 3 होईल. तर आपल्याकडे इंटिग्रल 0 ते 3 dt वर td आहे आणि 3 वजा t स्क्वेअर अधिक 1. तर हे समान आहे 0 ते 3 dt वर t3 वजा t स्क्वेअर अधिक 100. आता आपण या इंटिग्रलच्या कन्वर्जन्स बद्दल बोलू शकतो. आता आपला इंटिग्रंट इकडे अनबाउंडेड होत आहे जेव्हा हा t 0 कडे जात आहे तर खालच्या शेवटाला इंटिग्रल. तर आता आपण तुलनेसाठी हे फंक्शन जी t 1 वर तशी समान आहे घेऊ. तर आपण 1 वर t घेऊ आणि 1 वर घेण्याचे कारण म्हणजे काय स्पष्ट आहे. या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे हे फंक्शन आहे तर आपला इंटिग्रंट इकडे ft 1 वर t स्क्वेअर रूट होता आणि हा 3 वजा t होल स्क्वेअर अधिक 1 तर हा इंटिग्रंट होता. आणि जसा t 0 कडे जातो आणि जसा t 0 कडे जातो तर समस्या हा 1 वर t कडे समस्या निर्माण करतोय. या स्क्वेअर रूटच्या काहीच समस्या नाहीत जेव्हा t 0 कडे जाणारा बाउंडेड आहे तर हे फंक्शन अनबाउंडेड होत आहे या 1 वर t मुळे. याचा अर्थ हा व्यवहार जेव्हा t 0 कडे जातो या 1 वर t ने सांगितला जातो. म्हणूनच आपण हे फंक्शन gt निवडू 1 वर t म्हणून त्या कारणामुळे आपण हे फंक्शन 1 वर t घेतले आहे. आता हे घेता आपण ही लिमिट कम्प्यूट करू शकतो जसा t 0 कडे जातो ft वर gt. तर हा ft 1 वर t आहे आणि स्क्वेअर रूट हा 3 वजा t स्क्वेअर अधिक 1 आणि मग gt परत 1 वर t होईल. तर t कॅन्सल होईल व मग त्या प्रकरणात जेव्हा t 0 कडे जातो तुम्हाला 1 वर स्क्वेअर रूट 10 मिळेल. तर त्या प्रकरणात हा इंटिग्रल 0 ते 3 d x वर 3 वजा x स्क्वेअर रूट x स्क्वेअर अधिक 1 हा डायव्हर्ज होतो कारण इकडे हा इंटिग्रल 1 वर t जेव्हा आपण हा इंटिग्रल घेतो कारण आपण या gt इंटिग्रल शी तुलना करणार आहोत कारण ही टेस्ट म्हणते जेव्हा लिमिट नॉन झिरो नंबर असतो इकडे हा नॉन झिरो नंबर मग दोन्ही इंटिग्रल दोन्ही म्हणजे आपल्याकडे हा आहे 0 ते 3 इकडे 1 वर t dt. तर हा इंटिग्रल आणि हा इंटिग्रल ज्याची टेस्ट अन कन्वर्जन्स साठी करतोय आणि मूलतः x च्या रूपात होता इकडे दिलेल्या या फंक्शनद्वारे. तर जशा या इंटिग्रलची तुलना 1 वर t शी करतोय हा इंटिग्रल डायव्हर्ज होतो. तर जर हा इंटिग्रल डायव्हर्ज होतो मग हा इंटिग्रल देखील डायव्हर्ज होईल व नैसर्गिकरित्या दिलेले इंटिग्रल हा dx ओव्हर 3 वजा x x स्क्वेअर अधिक 1 सुद्धा डायव्हर्ज होईल. तर सोपेपणा कंपॅरिझन टेस्टने आम्ही तुम्हाला सांगू शकतो स्पष्टपणे इंटिग्रलची व्हॅल्यू कम्प्यूट करून की हा इंटिग्रल डायव्हर्ज होतो. आता आपण या इंटिग्रलचा कन्वर्जन्स टेस्ट करू जिकडे पाय ते 4 पाय आहे आणि साइन x वर क्यूब रूट x वजा पाय dx आहे. तर आता परत समस्या आहे जेव्हा x इन्फिनिटीकडे जातो हा इंटिग्रंट आणि पुढे जाणारा अनबाउंडेड होत आहे. आणि आता आपण इकडे कन्व्हर्जन्सवर चर्चा करू. तर इकडे काहीसे वागण्यास सोपे आहे की जर आपण इंटिग्रंटची दिलेली एब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आधीच चर्चा केली ज्याला म्हणतात एब्सोल्यूट कन्व्हर्जन्स. तर जर आपण या इंटिग्रंटची एब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली व जरी ही तो इंटिग्रल कन्व्हर्ज होतो
आपण त्याला म्हणतो की इंटिग्रल पुरते कन्वर्ज होतो। तर या प्रकरणात जरी आपण इंटिग्रंटची एब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली व हे 1 वर ने बाउंडेड आहे कारण हा साइन x 1 ने बाउंडेड आहे, तर हा इंटिग्रल ही एब्सोल्यूट व्हॅल्यू 1 वर x वजा पायच्या क्यूब रूटने बाउंडेड आहे। व या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे हे आहे व टेस्ट इंटिग्रल वरून आपल्याला माहित आहे हा इंटिग्रल कसा वागतो, तर हा इंटिग्रल 0 ते पाय 1 वर हा क्यूब रूट x वजा पाय dx कन्वर्ज होतो कारण पॉवर 1/3 आहे जी 1 पेक्षा कमी आहे। तर हा इंटिग्रल इकडे कोणत्याही ही पॉवर x वजा p x वजा पाय पॉवर साठी कन्वर्ज होतो। इकडे कोणतीही पॉवर 1 पेक्षा कमी असता हा इंटिग्रल कन्वर्ज होतो। तर इकडे पॉवर 1/3 आहे तर हे कन्वर्ज होते व त्या प्रकरणात आपल्याकडे आहे की हा इंटिग्रल पाय ते 4 पाय साइन x वर हा कन्व्हर्ज पूर्णपणे, तर आपल्याकडे हा पूर्णपणे कन्व्हर्जन्स आहे आणि व याचा अर्थ नक्कीच हा इंटिग्रल कन्वर्ज होतो कारण आपल्याकडे पूर्णपणे कन्व्हर्जन्स आहे। कन्व्हर्जन्स इंटिग्रलचा कन्व्हर्जन्स सुचवते। आता जर आपल्याकडे थर्ड काइंडचे इम्प्रॉपर इंटिग्रल असतील तर आठवले तर थर्ड काइंडचे इम्प्रॉपर इंटिग्रल काय होते, हे वन काइंड आणि टू काइंडच्या इंटिग्रलचे मिश्रण आहे। तर आपल्याकडे उदाहरणार्थ हा इंटिग्रल 1 ते इन्फिनिटी 1 वर x स्क्वेअर रूट x वजा a dx आहे। तर इथे आपल्याकडे दोन्ही प्रकाराने आहेत। आपण या इंटिग्रलच्या लिमिट मध्ये इन्फिनिटी बघू शकतो व जेव्हा x 1 कडे येत आहे हा इंटिग्रंट आणि हे अनबाउंडेड होत आहे, तर आपल्याकडे टाइप 1 चे इंटिग्रल आहे। हे सुद्धा टाइप 2 चे असे इम्प्रॉपर इंटिग्रल ज्याला आपण पहिला काइंड व दुसरा काइंडचे इम्प्रॉपर इंटिग्रल म्हणून टर्म्स व्यक्त करू शकतो व मग आपण मुळात अशा इंटिग्रलचे मूल्यांकन करू शकतो किंवा अशा इंटिग्रलच्या कन्व्हर्जन्स बद्दल बोलू शकतो। तर या प्रकरणात आपल्याकडे इंटिग्रल 1 ते इन्फिनिटी 1 वर x स्क्वेअर रूट x वजा 8 dx आहे आणि हे आपण तोडू शकतो दोन इंटिग्रल मध्ये। तर पाहिल्यात आपण 1 ते 2 लिमिट घेतली आहे, तर ही लिमिट 1 ते 2 व दुसऱ्या प्रकरणात मग आपण 2 ते इन्फिनिटी घेतले आहे। आता फर्स्ट इंटिग्रल मध्ये काय झाले, आपल्याकडे इन्फिनिटी नाही तर त्या प्रकरणात पण हा इंटिग्रंट अनबाउंडेड होत आहे जेव्हा x 1 कडे जातो, तर हा इम्प्रॉपर इंटिग्रल आहे। टाइप 2 चे इम्प्रॉपर इंटिग्रल ज्यावर आपण चर्चा केले व इकडे इन्फिनिटी आहे, या व्यतिरिक्त काही समस्या नाही। फंक्शन बाउंडेड आहे पूर्ण रेंज मध्ये 1 ते इन्फिनिटी पर्यंत व हे इम्प्रॉपर इंटिग्रल आहे। तर टाइप 2 चे इम्प्रॉपर इंटिग्रल, तर आपण हे इंटिग्रल दोन भागात तोडले आहे। पहिला भाग आहे टाइप 2 चे इम्प्रॉपर इंटिग्रल, दुसरा भाग आहे टाइप 1 चे इम्प्रॉपर इंटिग्रल व मग आपण स्वतंत्रपणे चर्चा करू प्रत्येकाच्या कन्व्हर्जन्स बद्दल। तर कन्व्हर्जन्ससाठी आपण ही कंपॅरिझन टेस्ट वापरू। फर्स्ट इंटिग्रल साठी इकडे जर आधी आपण चर्चा केली तर आपण हे फंक्शन 1 वर स्क्वेअर रूट x वजा 1 घेऊ कारण स्पष्ट आहे। जर हा इंटिग्रल बघू इकडे फर्स्ट इंटिग्रल, या प्रकरणात आपल्याकडे हा इंटिग्रंट 1 वर x स्क्वेअर रूट x वजा 1 जो अनबाउंडेड होतोय जेव्हा x 1 कडे जात आहे, तर इकडे हा फॅक्टर 1 वर हा स्क्वेअर रूट x वजा 1 हे फंक्शन मध्ये अनबाउंडेड करत आहे। सा x 1 कडे जात आहे, तर आपण निवडू या फंक्शन शी तुलना करू जे आपण इकडे घेतले g x किंवा g 1 x जसा 1 वर स्क्वेअर रूट x वजा 1 जर इकडे आपण दोघांचा रेशो घेतला f आपल्या इंटिग्रंट होता, तर इकडे फर्स्ट इंटिग्रल मध्ये f x 1 वर x होता आणि x वजा 1 दुसऱ्या इंटिग्रल मध्ये g x वर रूट x वजा 1 आहे व जर आपण ही लिमिट f x वर g x घेतली व मग लिमिट x 1 कडे जाताना तपासली, या प्रकरणात आता काय होईल तर लिमिट x 1 कडे जाते व हे f x वर g x, तर हा 1 वर x जगेल दुसरा कॅन्सल करेल 1 वर स्क्वेअर रूट x वजा 1 आहे।
आणि x 1 कडे जातो हा 1 आहे, तर आपल्याला इकडे नॉन झिरो नंबर मिळतोय, जशी या रेशोची लिमिट म्हणजे हा इंटिग्रल दिलेला इंटिग्रल होय या g चा इंटिग्रल, तर इंटिग्रल 1 ते 2 व इकडे 1 वर स्क्वेअर रूट x वजा 1 ते 2 ही समान व्यवहार करतील व आपल्याला टेस्ट इंटिग्रल वरून माहित आहे हा इंटिग्रल 1 वर स्क्वेअर रूट x वजा 1 dx आणि 1 ते 2 हा इंटिग्रल कन्वर्ज होतो, म्हणूनच हा दिलेला इंटिग्रल सुद्धा कन्वर्ज होतो, तर हा इंटिग्रल कन्वर्ज होतो. आपण बघितले आहे कंपॅरिझन टेस्टवरून की हा टाइप 2 चा इंटिग्रल कन्वर्ज होतो. आता आपण दुसऱ्या इंटिग्रल कडे बघू, तर दुसऱ्या इंटिग्रल साठी आपण फंक्शन 1 वर x स्क्वेअर निवडू, कारण पुन्हा स्पष्ट आहे, कारण इकडे फंक्शन समस्या या इन्फिनिटीमुळे आहे, तर आपण या फंक्शनचा व्यवहार तपासू जसा x इन्फिनिटीला जातो व तिकडून तुलनेसाठी फंक्शन g घेऊ. तर जर आपण हा x घेतला इकडे जो इंटिग्रल होता, तर 1 वर हा x स्क्वेअर रूट x वजा 1, तर हा व्यवहार करतो जेव्हा x इन्फिनिटीकडे जातो. तर हे म्हणजे आपण 1 वर हा x स्क्वेअर पुन्हा लिहू व इकडे मी 1 वर 1 वजा x घेईन, तर मी या 1 कडे x 1 घेतला आहे व आता आपण x इन्फिनिटीकडे जाताना व्यवहार बघितला तर ही टर्म इकडे समस्या निर्माण करत नाही आहे, कारण x गोज टू इन्फिनिटी हा k आहे, तर आपल्याकडे हा x स्क्वेअर आहे. तर या फंक्शनचा व्यवहार आहे की जसा 1 वर x स्क्वेअर जसा x इन्फिनिटीकडे जात आहे, तर इकडे फंक्शन जी आहे जसा 1 वर x स्क्वेअर, तर हा जी 1 वर x स्क्वेअर म्हणून घेता व जर आपल्याला या कंपॅरिझन टेस्टसाठी ही लिमिट मिळते x गोज टू इन्फिनिटी व हा f(x) वर जी x, तर हा f(x) या x वर 1 होता व स्क्वेअर रूट x वजा 1 व मग हा जी x परत 1 वर x स्क्वेअर, तर आपल्याकडे इकडे x स्क्वेअर आहे, तर ही लिमिट आहे x गोज टू इन्फिनिटी व परत आपण हा कॉमन x घेऊ, तर x स्क्वेअर कॅन्सल होईल व आपल्याकडे आहे 1 वजा 1 वर x आणि स्क्वेअर रूट, तर जसा x गोज टू इन्फिनिटी हे 1 कडे जाईल, तर आपल्याकडे ही लिमिट 1 म्हणून आहे व पुन्हा ज्या प्रकरणात त्याच कारणासाठी दोन्ही इंटिग्रल सारखे वागतील, तर एक इकडे हा दिलेला इंटिग्रल व दुसरा एक आपला टेस्ट इंटिग्रल. टेस्ट इंटिग्रल काय आहे? 2 ते इन्फिनिटी मधील टेस्ट या जी फंक्शन 1 वर x स्क्वेअर dx सह व आपल्याला आधीच माहित आहे हा टेस्ट इंटिग्रल कन्वर्ज होतो, तर हा कन्वर्ज होतो, तर हा इंटिग्रल कन्वर्ज होतो व म्हणूनच दिलेला इंटिग्रल दुसरा इंटिग्रल जो टाइप 1 चा इंटिग्रल होता तो सुद्धा कन्वर्ज होतो. तर आपण इकडे पाहिले की राईट हँड साइड ला दोन्ही इंटिग्रल कन्वर्ज होतात या कंपॅरिझन टेस्टद्वारे. खरंच आता या प्रकरणात आपण या फंक्शनचे मूल्यांकन करू शकतो. हे इंटिग्रल 2 भागात विभाजित करून समान कल्पना शकतो, जिथे फर्स्ट इंटिग्रल टाइप 2 चे इंटिग्रल असेल, दुसरे टाइप 1 चे इंटिग्रल असेल. मग आपण प्रत्येकाचे मूल्यांकन करू शकतो किंवा आपण हा इंटिग्रल हीच कल्पना कन्सिडर करू शकतो की आपण इकडे एक टाळलेले आहे, 1 अधिक एप्सिलॉन घेऊन व वरची लिमिट जी इन्फिनिटी होती आपण नंबर r ने बदलली आहे. एक मोठा नंबर r व हे 1 वर x आणि हा x वजा 1 dx. आता घेता आपण आधी मूल्यांकन करू या इंटिग्रलचे, कारण हा प्रॉपर इंटिग्रल आहे. आपल्याकडे खालच्या शेवटाला व वरच्या शेवटाला काही समस्या नाही, तर आपण इथे हा स्क्वेअर रूट x वजा ला सबस्टिट्यूट करू आणि मग या इंटिग्रलचे सोपेपणा मूल्यांकन करू शकतो. तर हे सबस्टिट्यूशन करून, तर आपल्याकडे सबस्टिट्यूट केलेले x वजा 1 t स्क्वेअरच्या समान आहे, म्हणजे आपल्याकडे हा dx 2 t च्या आणि dt च्या समान आहे. तर या प्रकरणात हा इंटिग्रल जर आपण याबद्दल बोलू निश्चित इंटिग्रलमध्ये, तर आता 1 वर dx 1 अधिक t स्क्वेअर ने बदलले गेले आहे आणि हा स्क्वेअर रूट x वजा 1 t ने बदलला आहे आणि हा dx dt मध्ये 2 t ने, तर हा t रद्द होतो आणि हा इंटिग्रल 2 वर 1 अधिक t स्क्वेअर dt होतो, जो आपण इंटिग्रेट करू शकतो. तर हा 2 आहे आणि टॅन इन्व्हर्स
टी तर इंटिग्रलची व्हॅल्यू आणि आता आपण ती लिमिट परत करू शकतो. तर पहिला हा x तर इकडे 2 टॅन इन्व्हर्स आणि dt स्क्वेअर रूट x वजा 1 x वजा 1 होता. तर आणि आता लिमिट 1 अधिक एप्सिलॉन ते r कडून. तर या लिमिट इकडे ठेवून आपल्याकडे आहे 2 आणि हा टॅन इन्व्हर्स हा स्क्वेअर रूट r वजा 1 आणि मग वजा हा टॅन इन्व्हर्स आणि हा x 1 अधिक एप्सिलॉन ने बदलला आहे. तर 1 रद्द होतो आणि आपल्याला एप्सिलॉनचा स्क्वेअर रूट मिळतो. तर ही इंटिग्रलची व्हॅल्यू आहे. दिलेला इंटिग्रल जो इकडे दिलेला आहे टॅन इन्व्हर्स r वजा 1 च्या 2 टाइम्स हा स्क्वेअर रूट आणि वजा टॅन इन्व्हर्स एप्सिलॉन. तर आता यासह आपण दिलेल्या इंटिग्रलकडे जाऊ शकतो. तर या प्रकरणात इकडे हा इंटिग्रल 1 ते इन्फिनिटी 1 वर x आणि स्क्वेअर रूट x वजा 1 dx आपल्याला मिळेल जेव्हा जेव्हा आपण लिमिट घेऊ हा एप्सिलॉन ते 0 आणि r ते इन्फिनिटी. तर या इंटिग्रलमध्ये या इंटिग्रलची व्हॅल्यू आपण लिमिट पास करू जसा r इन्फिनिटीकडे जातो व एप्सिलॉन 0 कडे. तर जसा r इन्फिनिटीकडे जातो तुम्ही नोट करा की इथे r इन्फिनिटी टॅन इन्व्हर्स कडे जातो. ही इन्फिनिटी जी पाय बाय 2 होईल व वजा हा टॅन इन्व्हर्स जेव्हा हा एप्सिलॉन 0 कडे जातो तर टॅन इन्व्हर्स 0 होईल. तर आपल्याकडे या पाय बाय 2 आणि 2 टाइम मुळे आहे. तर हा असेल तर परत नाही. हा इकडे टॅन इन्व्हर्स आहे. टॅन इन्व्हर्स पाय बाय टॅन इन्व्हर्स इन्फिनिटी म्हणजे ते होईल पाय बाय 2 व हे आहे वजा 0 व इकडे आहे 2 टाइम्स. तर म्हणूनच आपल्याला हा इकडे पाय मिळतो. तर या इंटिग्रल ची व्हॅल्यू पाय आहे आणि आपण आधी बघितले आहे व्हॅल्यूचे मूल्यांकन न करता की हे इकडे हे आहे कन्व्हर्जंट इंटिग्रल. आणि इकडे फक्त एक टिप्पणी की इम्प्रॉपर इंटिग्रल्स चे मूल्यांकन करताना सावध राहा जिथे इंटिग्रंट परिभाषित नसतो किंवा तो बाउंडेड नसतो इंटिग्रलच्या रेंजच्या इंटेरियर पॉइंटला. तर जर आपल्याकडे पॉइंट आहे एंड पॉइंट नाही जर आपल्याकडे मध्ये पॉइंट आहे जिथे इंटिग्रलला इन्फिनिटी मिळत आहे इंटिग्रंट अनबाउंडेड आहे किंवा तो परिभाषित नाही. मूल्यांकनासाठी आपल्याला अत्यंत काळजी घ्यायला हवी. तर समजा आपल्याकडे हा इंटिग्रल ते b1 x dx आहे व पुढे आपण होऊ देऊ की x अनबाउंडेड आहे पॉइंट c वर जिथे c पॉइंट आहे आणि b च्या मधला. तर या प्रकरणात कुठेतरी f अनबाउंडेड होत आहे पॉइंट c वर जो या इंटिग्रलच्या रेंजमध्ये आहे आणि मग आपल्याला हे तोडले पाहिजे ज्याला तो पॉइंट आहे. तर ते c f x d x आणि मग c ते b f x d x. आता आपल्याकडे टाइप 2 चे इंटिग्रल चे 2 इंटिग्रल आहेत. तर इकडे हे अनबाउंडेड होत आहे जेव्हा x c कडे जातो आणि हे सुद्धा अनबाउंडेड होते जेव्हा x c कडे जातो. तर आता 2 मार्ग आहेत ही लिमिट मिळवण्याचे. एक म्हणजे आपण हा एप्सिलॉन चा परिचय करणे आणि एप्सिलॉन आपण लिमिट घेतो जसा तो गोज टू 0 आणि आपल्याकडे आहे येथे वजा एप्सिलॉन व इथे आपण c अधिक एप्सिलॉन ते b केले आहे. तर या दोन जागी आपण पॉइंट c बाय c वजा एप्सिलॉन आणि c अधिक एप्सिलॉन टाळलेला आहे. आपण डोंगरी जागी तोच एप्सिलॉन घेतला आहे. दुसऱ्या प्रकरणात जो योग्य आहे मूल्यांकनासाठी मुळात आपण इथे एप्सिलॉन 1 घेऊ फर्स्ट इंटिग्रल साठी कारण हे दोन्ही स्वतंत्र इम्प्रॉपर इंटिग्रल आहेत. तर आपल्याला वेगळ्या प्रकारे व्यवहार केला पाहिजे. तर इकडे आपल्याकडे लिमिट एप्सिलॉन 1 ते 0 आहे येथे c एप्सिलॉन आणि अधिक हे एप्सिलॉन ते 0 आहे जेव्हा c अधिक एप्सिलॉन 2 ते b. तर आपण हे दोन इंटिग्रल वेगळ्या प्रकारे विचारात आणले. इथे आपण एक एप्सिलॉन चा परिचय केला व तिकडे हे दोन पॉइंट टाळले. तर त्या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे कन्व्हर्जन्स इंटिग्रल असतील तर काही समस्या नाही आहे. तुम्ही हे घ्या किंवा हे घ्या हे समान येईल. तर पण दुसऱ्या प्रकरणात इथे एक समस्या आहे कारण हा डायव्हर्जंट इंटिग्रल असू शकतो आणि हा डायव्हर्जंट इंटिग्रल असू शकतो आणि त्या प्रकरणात व्हॅल्यू भिन्न होईल. तर उदाहरणार्थ इकडे एक सोपी समस्या कन्सिडर करू वजा 1 ते
1 वर x क्यूब हा dx व हे वजा 1 ते 0 1 वर x क्यूब हा dx शी समान आहे अधिक 0 ते 1 1 वर x क्यूब dx। जर आपण हे दोन इंटिग्रल घेतले त्या प्रकरणात जर आपण हा पहिला दृष्टिकोन वापरला इकडे फक्त एक एप्सिलॉनचा परिचय करून तर काय होईल जेव्हा आपण हे 1 वर x क्यूब कम्प्यूट करू जे वजा 1 वर 2x स्क्वेअर आहे व इकडे ही लिमिट ठेवून वजा 1 ते एप्सिलॉन आपल्याला इकडे हे मिळेल परत दुसऱ्या इंटिग्रल साठी आपल्याला 1 वजा 1 वर एप्सिलॉन मिळेल। तर आता या हे कॅन्सल होईल व ही लिमिट 0 असेल मुळात पण काय होईल जर आपण स्वतंत्रपणे मूल्यांकन केले या फर्स्ट इंटिग्रलचे वजा 1 वजा एप्सिलॉन मधून आणि मग एप्सिलॉन 2 ते 1 मधून त्या प्रकरणात इकडे यापैकी कोणतेच इंटिग्रल नाही कारण आपल्याला अगदी हेच मिळेल या एप्सिलॉन 1 6 आणि जेव्हा एप्सिलॉन 1 गोज टू 0 हे अनबाउंडेड असेल हे इन्फिनिटीकडे जाईल त्याचप्रमाणे हे सुद्धा कन्व्हर्जंट इंटिग्रल मध्ये नाही हे पण विचलित होते आणि म्हणून इकडे हे मूल्यांकन करू नाही शकत कारण या जागी दिसणारे इंटिग्रल ते विचलित होतात व ते एक्झिस्ट करत नाहीत पण जर आपण इकडे ही चूक केली दोन्ही जागी एप्सिलॉन घेऊन तर व्हॅल्यू 0 होईल। तर कन्क्लुजन वर येता आपल्याकडे हे दोन महत्त्वाचे कंपॅरिझन टेस्ट आहेत जे इकडे एक होती जिकडे आपण हा x 10 पेक्षा अधिक आणि जी x f(x) पेक्षा अधिक समान घेतो व मग आपण नोटीस करतो की जर हा जी मोठ्या एकाला नैसर्गिक कन्व्हर्ज होतो हा छोटा एक सुद्धा कन्व्हर्ज होणार दुसऱ्या मार्गाने जर हा छोटा एक डायव्हर्ज होतो आपण निष्कर्ष लावू शकतो की मोठा एक सुद्धा डायव्हर्ज होईल। तर आपल्याकडे ही कंपॅरिझन टेस्ट आहे व अजून एक कंपॅरिझन टेस्ट जी खूप महत्त्वाची आणि खूप उपयोगी होती जिथे आपण दुसरे एक फंक्शन जी घेतो वी लिमिट कम्प्यूट करतो व या नंबर k वर आधारित आपण कन्व्हर्जन्स चा निष्कर्ष लावू शकतो। तर जर k 0 च्या समान नसेल दोन्ही इंटिग्रल सारखे वागतात आणि जर k 0 च्या समान असेल जर हा जी इंटिग्रल कन्व्हर्ज होतो तर f सुद्धा कन्व्हर्ज होईल आणि जर k इन्फिनिटी असेल जो सुचवतो की g डायव्हर्ज होतो तर f सुद्धा डायव्हर्ज होईल। तर ही कंपॅरिझन टेस्ट होती आणि हे संदर्भ आहेत ज्या आम्ही लेक्चरच्या तयारीसाठी वापरले आहेत आणि खूप खूप आभार।